गुरुपौर्णिमा हा एक आध्यात्मिक सण आहे, ज्याच्यामुळे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला खोलवर जपवले जाते, रुजवले जाते। आपण या सणाविषयी आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी संदीप वानकडे आणि तुम्ही पाहतात इन्फो मराठी। गुरुपौर्णिमेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण बघितली ना, तर गुरुपौर्णिमा हा दिवस एक महान ऋषी व्यास यांच्या जयंती म्हणून साजरा केला जातो। ऋषी व्यास यांनी महाभारत, 18 पुराणे आणि वेदांचा विभाजन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यानिमित्त त्यांना व्यास अशा नावाने ओळखले जाते आणि या दिवसाला सुद्धा व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात। तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय, तर गुरु शिष्य परंपरेत शिष्य आपल्या गुरूंना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणासाठी आदर व्यक्त करतो। हा दिवस गुरूंच्या शिकवणीचा सन्मान ठेवण्यासाठी मनवला जातो। तर याविषयी काही रोचक तथ्य आहेत जे तुम्हाला मी सांगणार आहे। गुरुपौर्णिमा ही केवळ हिंदूंसाठीच किंवा हिंदूंच्या धर्मातीलच पौर्णिमा नसून जैन, बौद्ध धर्मासाठीही खूप महत्वपूर्ण मानले जाते। यामध्ये भगवान बुद्धांनी आपल्या 5 शिष्यांना सर्वप्रथम सारनाथ येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती। तेव्हापासून बौद्धांमध्ये सुद्धा ही गुरुपौर्णिमा मानल्या जाते। आपल्याकडे अजून एक रोचक तथ्य आहे, ते म्हणजे पंढरपूरला दरवर्षी हा दिवस विशेष रूपाने मानला जातो। लाखो वारकरी गुरुसंत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन। गुरुपौर्णिमा या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि गुरूंच्या सन्मानार्थ त्यांना विविध प्रकारचे गिफ्ट आणि भेटवस्तू सुद्धा देतात। आता आपण बघूयात की बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला काय महत्व आहे। तुम्हाला माहिती असेल की पौर्णिमेचा दिवस बौद्धांमध्ये खूप महत्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी भगवान बुद्धांनी आपल्या 5 अनुयायांना सारनाथ येथे धम्माची दीक्षा दिली होती। याच दिवशी बुद्धांनी आपले पहिले प्रवचन दिले होते आणि धम्मचक्र प्रवर्तन केले होते। आता भगवान बुद्धांनी सारनाथ येथे ऋषी पित्तक येथे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केले होते, म्हणून या दिवसाला आपण गुरुपौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतो। म्हणून या दिवशी बौद्ध अनुयायी विहारामध्ये जातात आणि भगवान बुद्धाचे दर्शन घेतात आणि त्यांनी दिलेल्या उपदेशाचे पालन सुद्धा करतात। तर मित्रांनो, आजच्या या दिवशी गुरुपौर्णिमेविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या सर्व गुरूंना आणि माझ्या गुरूंना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करून धन्यवाद।